उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत शरद पवारांबाबत एक मोठं विधान केलंय आणि यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळीक वाढत असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यातच बारामतीमध्ये अजित पवारांनी केलेल्या विधानानं यात आणखीन भर पडलेली आहे। काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। काका कुठवळाला नाही तर लगेच दादा घसरले कुणावर आता बातमी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीतली आहे, एका किस्स्याची। साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आले होते आणि या बैठकीचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी बसल्याचं दिसतंय। रयत शिक्षण संस्थेचं गेल्या वर्षीचं उत्पन्न किती होतं याची माहिती अजित पवारांना त्यांच्या हातात असलेल्या कागदपत्रांमध्ये सापडत नव्हती, तेव्हा शरद पवारांनी कागदपत्रांवर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितला आणि यानंतर अजित पवार यांनी उत्पन्नाचा आकडा वाचून टाकला। सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे। 67 कोटी 91 22-23 आणि 23-24 आता मी तो स्टेबल वाचून दाखवतो। 67 कोटी 81 लाख 9,039 67 कोटी 91 लाख 81 लाख हा आपला संस्थेचा मार्च अखेरचा म्हणजे 31 मार्च 25 अखेरचा हा आपला बँक बॅलन्स आहे। शिल्लक एका वर्षातली वाढ आहे, म्हणजे मागचे दोन्ही आकडे सर वाढतो। 23-24 मध्ये 766 कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होतं, ठेवी होत्या, ठेवी आणि बँक बॅलन्स। वळूया पुढील बातमीकडे। अजित पवारांची तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती असतानाच दुसरीकडे शिंदेंनी शहांची आज दुसऱ्यांदा भेट घेतली। सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चाही झाली। विशेष म्हणजे भेटीच्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस हे नागपुरात तर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये होते। शिंदे शहांच्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे। तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांशिवाय झालेल्या बैठकीत शहा आणि शिंदेंमध्ये नेमकं असं काय घडलं याचीच चर्चा आता सुरू झाली आहे। दरम्यान ही राजकीय नाही तर सदिच्छा भेट होती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये 1 तास चर्चा झाली। एकनाथ शिंदे एकटेच अमित शहांना भेटले। भेटीवेळेस फडणवीस नागपुरात तर अजित पवार बारामतीमध्ये। काल शिंदेंनी अजित पवारांची शहांकडे तक्रार केल्याची चर्चा आहे। शहा शिंदे यांच्या बैठकीतील चर्चेवर तर्कवितर्क लढवण्यात आलेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेब हे आमच्या NDAचे आणि महायुतीचे नेते आहेत। ते काल रायगडवर होते, काल मुंबईत कार्यक्रम होते, आज देखील मुंबईमध्ये होते। त्यांची सदिच्छा भेट घेणं याच्यामध्ये काय राजकारण, काय याच्यामध्ये कुठलेही राजकीय विषयच असला पाहिजे असं काही नाही आहे। त्यामुळे सदिच्छा भेट आहे। तर आपण बघतोय यावेळेस एकनाथ शिंदेंनी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलंय, परंतु मुंबईत अमित शहा आणि शिंदेंमध्ये 1 तास चर्चा झालेली आहे। भेटीवेळेस फडणवीस नागपुरात होते आणि अजितदादा बारामतीत होते आणि त्याच वेळेस एकनाथ शिंदे हे अजित पवारांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर आले आणि तिथं 1 तास खलबत्त झाली आहे। दरम्यान या भेटीवर ठाकरे गटानं जोरदार टीका केली। पुढच्या काही दिवसांमध्ये काय होणार आहे याचे हे संकेत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय, तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी ही भेट होती असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंतांनी दिलंय। एक महत्त्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते, हे खूप मोठे संकेत आहेत। हे एशनशी गटांनी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार। एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शाह साहेबांची भेट घेतलेली आहे। मी संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे। ते 1 तास का भेटले त्याच्यातले काही केसेस जर त्यांनी मला सांगितले तर उद्या पत्रकार परिषद घेऊन मी नक्की सांगेन। मला असं वाटतं की त्यांची दोघांची अतिशय महत्त्वाची महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी भेट होती, त्याच्यामुळे त्याचा अर्थ कुणी वेगवेगळे लावू नये। तर
निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय. सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हेंनी लगावला. महायुतीत काही आलबेल नाही असं देखील ते पुढे म्हणाले. तर या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते आणि या पद्धतीनं खरं तर ती एक जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली आणि सासूच वाटायला आली, तशी कदाचित एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं. तर निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठं विधान केलंय. एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, कॅबिनेटमध्ये थेट अजित पवारांनाच जाब विचारतील असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही. आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे. जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही. त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील. तर रायगडावर औरंगजेबाच्या थडग्याचा अमित शहांकडून समाधी असा उल्लेख करण्यात आला आणि यावर संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला. यापेक्षा वाईट महाराष्ट्रासाठी काय होऊ शकतं असं म्हणत राऊत यांनी अमित शहांवर घणाघात केला. मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली नाही का असा सवालही राऊतांनी केलाय. तर शहांनी शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधी बनी. औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला. यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार. हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते. भाजपची हीच भूमिका राहिली आहे. जसं महाराष्ट्रावर मोगल असतील किंवा हे अफजल खान वगैरे सगळेच असतील हे आक्रमण करत राहिले, भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा. आणि म्हणून ज्यांची कबर होती, ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या मातीत की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असाच गाडला जाईल, काही लोकांना तर समाधी वाटते. काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे. आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक. तर फडणवीसांनी तटकरेंच्या घरी जाऊन स्नेहभोजन केल्यावरून दमानी यांनी जोरदार हल्लाबोल केला. ज्यांचे घोटाळे काढले, फडणवीसांना कागदपत्र पुरवली, त्यांच्याच घरी जाऊन स्नेहभोजन करताय. भाजपनं फक्त राजकारण केल्याची टीका यावेळेस दमानी यांनी केली आहे. तर दमानी यांनी नेमकं आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात. फोटो बघून तळपायाची आग मस्तकात गेली. वेड्यासारखे मरमर मरून सगळ्या दिग्गज राजकारण्यांना शिंगावर घेतलं. सिंचन घोटाळा, आयुष्याची 12 वर्ष वाया घातली, स्वतःच्या खिशातले पैसे घालून हायकोर्टात लढले, त्यावर भाजपनं केवळ राजकारण केलं. देवेंद्र फडणवीस, तुम्ही विरोधी पक्षात असताना खूप विश्वासानं तुम्हाला कागदपत्र दिले होते, या आशेनं की तुम्ही यांना शिक्षा द्याल. याच तटकरेंच्या घरी जेवायला जायला तुम्हाला काहीच वाटलं नाही, कुठे गेलं चक्की पिसिंग असा सवाल अंजली दमानी यांनी केला आहे. लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली आणि यावेळेस आता आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे. त्यामुळेच सुधीर साळवींना मोठं पद दिलं असून मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट बाजूला टाकण्यासाठी म्हणून एकजूट दाखवा असं आवाहन ठाकरेंनी केलं आहे. नवीन एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही सगळे लालबागपर्यंतच्या तिकडे सुधीरच्या परिसरातच राहिला तर तुम्ही तक्रार माझ्याकडे करेल. शिवसेनेचं सचिव पण दिलेलं आहे, जबाबदारी मोठी दिलेली आहे. आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि त्यासाठी मी सुधीरला शिवसेनेचं सचिव पण दिलेलं आहे. सुधीरला तर मी आणखी मुंबईमध्ये इकडे पळवणार आहे.
दुसरीकडे मुंबईमध्ये शिंदे गटानं ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. संजना घाडी या माजी नगरसेविका आहेत आणि त्यामुळे ठाकरेंना महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. तर संजय घाडी आणि संजना घाडी यांनी अखेर शिवसेनेतून, आता आपण बघतोय शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. हिंदुत्वाच्या विषयी जेव्हा वक्फ बोर्ड सारखे विषय आले त्यावेळेला आम्ही बोलणं टाळलं, कारण स्वतःच्या मनालाही काही गोष्टी पटेनाशा झाल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या की एका बाजूला पक्ष टिकवण्यासाठी आम्ही काम करतोय, तर दुसऱ्या बाजूला पक्ष दररोज तिनके में बेचने का काम सुरू आहे. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी कल्याणमधून. कल्याणमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करणारा हा नराधम विशाल गवळीनं आज अखेर आत्महत्या केली. गेल्या 3.5 महिन्यांपासून तो तळोजा कारागृहामध्ये होता आणि आज पहाटेच्या सुमारास विशाल गवळीनं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. विशाल गवळीनं गळफास घेत पहाटे आत्महत्या केली आणि या घटनेमुळे कल्याण परिसरात संतापाची लाट उसळली होती. अक्षय शिंदे सारखाच विशाल गवळीचाही एन्काउंटर करा अशी मागणी कल्याणमधल्या महिलांनी केली होती. तर अल्पवयीन मुलीला घरात बोलावून त्यानं लैंगिक अत्याचार केले होते. मुलीची निर्घुणपणे हत्या करत तिचा मृतदेह बॅगमध्ये कोंबला होता. चिमुरडीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या बायकोनंही त्याला साथ दिली. गेल्या 3.5 महिन्यांपासून विशाल गवळी तळोजा जेलमध्ये आहे. रविवारी पहाटे टॉवेलनं गळफास घेत त्यानं आपलं जीवन संपवलं अशी माहिती समोर आली आहे. तर विशाल गवळीनं आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. जशास तसं असा न्याय झाला असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलेलं आहे. तर पीडित मुलगी ज्या परिसरात राहत होती तिथंही आता मोठमोठे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. मिस यू दीदी, नराधमाला फाशी झालीच पाहिजे असा मजकूर या बॅनर्सवर लिहिण्यात आलेला आहे. भगवान का सब उसको दंड है, बाकी और किसी का दोषी नहीं, सब भगवान का दंडित है. जैसे को तैसा होता है, जैसे कि तैसा साथ में हुआ है उसके. हमको न्याय प्रशासन और सरकार ने हमको न्याय दिलाया है. हम उनके बहुत बहुत धन्य आभार व्यक्त करता हूँ. तर या विशाल गवळीच्या आत्महत्येवरून आता वकिलांमध्येच वाद रंगला. अक्षय शिंदे सारखं विशाल गवळीला मारण्यात आलं असा संशय विशालच्या वकिलांनी व्यक्त केला आहे. तर एका प्रकारे न्यायच मिळाला अशी भावना पीडितेच्या वकिलांनी बोलून दाखवली आहे. संशय आहे ना मला 100% संशय पोलीस यंत्रणेने मारले त्याला जेलात तो. कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं. अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील, त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षेत जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून. पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही, काय नाही. आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे. पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिला, त्याच्यामुळे तुला काय होणार नाही, काळजी नको करू. न्यायालयाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर प्रक्रियेतून जर अशा आरोपींना या ठिकाणी शिक्षा झाली असती तर मला वाटतं अशा विकृत मानसिकतेची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी दहशत निर्माण झाली असती आणि असे कृत्य आपल्या या शहरात आणि आपल्या राज्यात थांबले असते. परंतु हे देखील न्यायच झालेला आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेने फाशीची शिक्षा झाली असती किंवा त्यांनी आत्महत्या केलेला आहे, दोन्ही आमच्यासाठी न्याय आहे. तर आम्हाला न्याय द्या अशी मागणी विशाल गवळीच्या आईनं केली आहे. तर विशालच्या आत्महत्येवरच त्याच्या बहिणीनं संशय व्यक्त केलेला आहे. मग बोरी आता इथंच आहे ना, मग तो खोटा का बोलला म्हणा. तो तुमची बोरी नेली मनुष्यानं, खोटा का बोलला. मग यांनी पैसे खाल्लं, राजकारण खेळल्यानी लोकांना याही पैसे खाल्लं ना. ते खाल्लं, त्यांची नावं सांगितली ना, मग यांची समधी जबान काटल यांची. कसलं कानून आहे हा? हे कानून कसलं आहे? हे अंडा कानून बोलता, याला अंडा कानून. हात बांधताना पोलिसांचं की हा माणूस 100 किलो वजनाचा माणूस तो आतमध्ये टॉवेल आणि कशा प्रकारे फाशी घेईल हे असं होऊच शकत नाही. कुठल्या म्हणजे प्रशासन हे काय करत होते आतमध्ये? कोणता प्रोटेक्शन होता? तुम्ही न्यूज मध्ये सांगत होते का बोलता राजकीय बल आहे. राजकीय बल असताना हे कसं काय घडणार?
तर कल्याण अत्याचार प्रकरणातला आरोपी विशाल गवळीनं आत्महत्या केली, मात्र त्याचा गुंड भाऊ आकाश गवळीची दहशत अद्यापही सुरूच आहे. विशाल गवळीचं कुटुंब राहत असलेल्या परिसरात रामनवमी आणि साई भंडाऱ्यासाठी सर्व मंडप चालकांना त्यानं धमकी दिल्याची माहिती आहे. आकाश हा तडीपार आहे आणि या प्रकरणात कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता यावर पोलीस यंत्रणा काय कारवाई करते यावर सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. बातमी पुणे पोलिसांच्या धडक कारवाईची आहे. पुण्यातील हडपसर परिसरात सय्यदनगर भागातील गुंड टिपू पठाणचा पोलिसांनी माज उतरवलाय. जिथं गुन्हा केला तिथंच पोलिसांनी टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची धिंड काढली आहे. एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्याची धिंड काढलेली आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याचं मनोबल वाढवण्याचं शासनाचं धोरण असल्याची माहिती मंत्री संजय राठोडांनी दिली आहे. शेतकऱ्यांबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाल्याचं देखील राठोड यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे. निवडणुकीच्या काळामध्ये जे वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा राबवू, कारण या राज्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे. कॅबिनेट बैठकीमध्ये वारंवार या विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीनं पावलं आज सुरू झालेली आहे. पंढरपुरातल्या कुर्डुवाडीतील शेतकरी संतापलाय. कुर्डुवाडीतील बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर कोसळल्यानं शेतकरी आक्रमक झालेले आहेत. भाजीपाला आणि शेतीमालाच्या हमीभाव मिळावा या मागण्या आहेत आणि याकरिताच सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. पिकाला 5 रुपये देखील भाव मिळत नसल्यानं मंडईमध्ये भाजी आणणं देखील आता परवडत नाही. त्यामुळे शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला वांगी, कांदे, बटाटे यांचा हार घालून निषेध करण्यात आलेला आहे. शेत शिवाराला अज्ञातानं पेटवल्याची घटना आज पाठोपाठ 2 ठिकाणी घडली. एका ठिकाणी अमळनेरच्या कळमसरे शिवारामध्ये अज्ञातानं ढीक करून ठेवलेल्या सुमारे 100 क्विंटल ज्वारीला पेटवलेलं आहे, तर दुसरीकडे जळगावच्या जामनेरमधल्या शेतात कापून ठेवलेल्या मक्याला अज्ञातानं आग लावली आणि यात शेतकऱ्याचं 3.5 लाख रुपये किमतीचा 200 क्विंटल मका जळून खाक झाला. नुकसान भरपाईची अपेक्षा आता शेतकऱ्यांना मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केली, मात्र आग लावणाऱ्या व्यक्तीचा पोलीस आता शोध घेत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे. पाण्याअभावी पिकं करपून आणि सुकून चालल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेला आहे. आज पाणी सोडलं नाही तर उद्यापासून कालव्यावर उपोषणाला बसणार असल्याचाही इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. जोगलादेवी बंधाऱ्यामध्ये जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना आज वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाच्या अवकाळी पावसानं झोडपून काढलं असून अचानक पडलेल्या या अवकाळी पावसानं द्राक्ष, कांदा, आंबा यासारख्या अनेक पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. जुन्नरमध्ये अवकाळी पाऊस झालाय आणि उभी पिकं आडवी झालेली आहेत. सुसाट्याचा वारा आणि हा मुसळधार पाऊस त्यामुळे पिकांवर संकट कोसळलंय. बारामतीतील विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करताना अजित पवार डॉक्टरांच्या भूमिकेत दिसले. गाजर खाल्ल्यामुळे चष्म्याचा नंबर कमी होतो. तुम्हाला जर मित्रांनी मैत्रिणींनी चष्मा घालण्यावरून हिणवलं तर त्यांचं ऐकू नका. चष्मा घाला, डोळ्यांची निगा राखा असा सल्ला यावेळेस विद्यार्थ्यांना अजितदादांनी दिलाय. आता याचा वापर नीट कर म्हणजे नंबर वाढणार नाही बेटा. यानंतर लस तशीच वाचायची. तुम्हाला जर मैत्रिणींनी मित्रांनी सांगितलं अरे चष्मा घेतला काही नाही, तुम्ही छान दिसता, उगीच त्यांचं काही ऐकू नका आणि चष्मा वापरा तर तुमचे डोळे चांगले राहतील. उद्याच्याला व्यवस्थित तुम्ही वापरलं आणि ते सांगितलेलं ते सगळं पाळलं तर चष्म्याचा नंबर देखील कमी होतो. डॉक्टर लोक सांगतात गाजर वगैरे चांगलं खाल्लं तर चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.
बातमी नाशिकमधून. नाशकात मड बाथची परंपरा ही अद्यापही सुरूच आहे आणि आजही ती जपली गेली आहे. आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूनं मड बाथचं आयोजन करण्यात येत आहे. हनुमान जयंतीच्या येणाऱ्या रविवारी शेकडो नाशिककर एकत्र येतात आणि या मड बाथमध्ये सहभागी होतात. संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावून गाण्यावर नाशिककर थिरकताना दिसलेले आहेत. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं चित्र आहे. सकाळपासूनच साई मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तब्बल 5 ते 6 तासांचा कालावधी इथं साईबाबांच्या दर्शनासाठी लागलेला आहे. तर करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव आज साजरा होणार आहे. रथोत्सवाच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागताची तयारी झाली आहे. नयनरम्य आतषबाजी, विविध रंगांची रोषणाई, फुलांच्या पायघड्यांसह आकर्षक रांगोळ्या. यंदाच्या रथोत्सवानंतर नेत्रदीपक आतषबाजी देखील होईल. तसंच ज्योतिबा यात्रेनंतर भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी म्हणून यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव निघतो. भाविकांसाठी ठिकठिकाणी प्रसादाचं देखील वाटप केलं जाणार आहे. तर अंबाबाईचा आज रथोत्सव निघणार आहे. रथाच्या स्वागताची जोरदार तयारी यावेळी झालेली आहे. या रथोत्सवाच्या मार्गावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. तर तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू झालेला आहे आणि या यात्रा उत्सवातील मुख्य असलेला चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम आज पार पडला. आई राजा उदो उदोच्या जयघोषामध्ये लाखोंच्या जनसमुदायानं येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडी बाजार मार्गे अमराईच्या राणामध्ये नेण्यात आली आणि यावेळेस हेलिकॉप्टरनं या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा अमाप उत्साहात पार पडली. चांग भलचा गजर, विविध रंगी 700 ते 800 सासन काठ्या, लाल खोबऱ्याची अविरत उधळण, भक्तिरसात तल्लीन झालेल्या बालवृद्ध असं भक्तिमय वातावरण ज्योतिबाच्या डोंगरावर पाहायला मिळालं. हलगी, सनई, पिपाणीच्या मंगलमय सुरावटींनी सारा डोंगर व्यापून टाकला होता. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातील सुमारे 10 लाख भाविकांनी डोंगरावर हजेरी लावली. सुटीमुळे गर्दीनं उच्चांक गाठला. रणरणत्या उन्हात घामानं चिंब भिजलेले भाविक हात जोडून ज्योतिबा चरणी लीन होते. ज्योतिबाच्या दर्शनानं तृप्त झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.